तो संघ इथं या स्पर्धेमध्ये देखील नवीन स्वप्न नवीन आशा घेऊन आपल्याला खेळताना दिसतोय अमित 11. आणि या दोन्ही खेळाडूंचा परफॉर्मन्स ना त्या स्पर्धेमध्ये अगदी भरपूर चांगला राहिला होता. ऋषी असो सनी असो, त्यानंतर या टीममध्ये जर आपण विचार केला पवन आहे, त्यानंतर सुशांत सारखा देखील चांगला खेळाडू आहे. भरपूर चांगली टीम आहे आणि इथं त्याच खेळीची अपेक्षा देखील या प्रत्येकी खेळाडूकडून लागली गेली असेल. पहिला बॉल स्ट्रायकर एंडला ऋषी. पहिल्याच बॉलीनं सन्मानजनक स्ट्रोक आपल्याला येताना दिसला. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. पहिल्याही बॉलवरती इथनं पहिली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने ऑफ द मार्क झाला ऋषीने, ऑफ द मार्क झाला संघ अमित 11. आणि इथं बघा या जोडीवरती भरपूर काही निर्भर आहे. आणि त्याच पलीकडे आता गेम प्लॅन काय असेल अर्थात टीम गावदेवी कोपरसाठी, या दोन्ही फलंदाजांना जितक्या लवकर दोन्ही फलंदाजी विकेट काढता येईल ना तितकं चांगलं असेल टीम गावदेवी कोपरसाठी. जर हे खेळाडू मी म्हणेन ऋषी किंवा सनी इथनं 4 षटक किंवा 5 षटकं खेळून गेले ना तर तुम्हाला इझिली स्कोर कार्डवरती 40 ते 50 धावा पाहायला मिळतील. कारण क्षमता भरपूर आहे, टॅलेंट भरपूर मोठा आहे या दोन्ही खेळाडूंकडे. आणि इथं विकेटची आवश्यकता तर इथं लागली गेली असेल अगदी पहिल्या षटकापासून. कारण बघा अजून येणारे बॅटिंग लाईनअपमध्ये देखील भरपूर चांगले बॅट्समन आहेत. आणि अर्थातच या स्पर्धेमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक स्टम्प्स पाहतो. आणि अशी संकल्पना विचार केला तर फर्स्ट टाईम अर्थात BBLमध्ये बिग बॅश लीगमध्ये ती संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली होती. उल्लेख केलाच होता की हा खेळाडू इथनं चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि अर्थातच दाखवून दिलं. रिव्हर्स स्वीपचा देखना फटका बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला चौकार येतोय या इनिंगमधला बॅट्समन सनीच्या बॅटमधनं. आणि अगदी बघा इथनं सांगितलं गेलं देखील होतं की दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आणि फॉर्ममध्ये का आहेत त्याचं उदाहरण देखील इथं मैदानाच्या आतमध्ये पेश केलं गेलं. रिव्हर्स स्वीपचा फटका चौकार. चला प्लीज फास्ट केला. बघा प्रत्येकी षटकासाठी तुम्हाला किमान 4 मिनटं आहेत. 4 मिनटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी 1 षटक तरी टाकायचं, तर 20 मिनटामध्ये तुम्हाला 5 षटके कंप्लीट करायचे आहेत. सो प्लीज फास्ट. आणखीन एक रिव्हर्स स्वीपचा फटका, बट यावेळेस प्रोटेक्शन आहे. इथं जर आपण विचार केला डायरेक्ट हिट जर आला देखील असता तरी ऋषी इथनं क्रीजमध्ये पोहोचले होते. सिंगल रन कंप्लीट धावफलकी एका धावेच्या मदतीने आता 6वरती एक चांगली सुरुवात, एक स्वप्नभर सुरुवात आपल्याला संघ अमित 11 या मॅचमध्ये करताना दिसतोय. अगदी विचार केला तर हे दोन्ही ओपनर देखील एकच गोष्ट विचार करत असतील, 5 ओव्हरमध्ये किमान आपल्याला 50 बनवायचे आहेत. 50 जर इथनं बनवल्या तर या नाईट फॉर्मॅटमध्ये ना या 50 धावा चेस करणं भरपूर कठीण असेल. चला प्लीज फास्ट केला विनंती असेल. टीम गावदेवी कोपर भरपूर वेळ खर्च करतात मित्रांनो, प्लीज थोडं सहकार्य असू द्या कारण शेड्यूल देखील तितकाच मोठा. पुढचा बॉल इथनं हा बॉल डाऊन द लेग साईड, वाईट बॉलचा इशारा येतो. लाईनमध्ये थोडीशी मिस्टेक होती. कारण बघा जर एखादा बॅट्समन ॲज अ बॉलर जर आपण विचार केला, एक बॅट्समन जेव्हा भरपूर मुवमेंट करतो, कधी लेग स्टंपवरती जातो, कधी ऑफ स्टंपवरती येतो, तेव्हा ॲज अ बॉलर आपल्याला देखील एक्झॅक्टली डिलिव्हरी कुठे टाकली जावी असा विचार करणं देखील भरपूर कठीण होतो. आणि ते विचार केला तर प्रत्येकी बॅट्समनना तुम्हाला हालचाल मुवमेंट करताना दिसतं. फ्लिक्सचा भरपूर चांगला फटका, गॅप भरपूर मोठी आहे, गॅप शॉट सिलेक्शन आणि आणखीन एक दमदार फटका येतो बॅट्समन ऋषीच्या बॅटमधनं हा चौकार. तुम्हाला देखील आम्ही नक्कीच संधी देऊ. बट इथनं काय खेळ चालला, काय खेळ चालला, काय सुरुवात आहे. चौकार इथं ऋषीच्या बॅटमधनं देखील आली आहे. बघा प्लीज आमची जी मेन एंट्री आहे, मेन गेट आहे त्याच्या बाजूला प्लीज कोणी बाईक वगैरे पार्क करू नका, ही देखील एक सूचना असेल. आणि मेन गेटवरती प्रेक्षक किंवा खेळाडू कोणीच उभे नका राहू. चला प्लीज फास्ट केला. सातत्याने सूचना दिल्या जातात. बघा तुम्हाला 20 मिनटं दिली गेले, 20 मिनटामध्ये 1 मिनटं जरी जास्त झाला तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात ठेवा. बट इथनं ऋषीच्या माध्यमातून मिस्टेक. आणि एकमेव असा मार्ग वाटत होता की ज्या मार्गातून विकेट येईल ती म्हणजे स्वतः फलंदाजाची मिस्टेक, आणि तेच घडलं. इथनं या मिस्टेकच्या जोरावरती पहिली विकेट गेली आहे. ऋषीच्या स्वरूपात लागणार हा पहिला झटका टीम अमित 11ला. अगदी ज्याप्रमाणे आमच्या स्कोररने देखील उल्लेख केला की स्ट्रोक जबरदस्त होता, बट कुठे ना कुठे या फटक्याला या फॉर्मॅटमध्ये जागा नाही आहे. आणि विकेट पहिली आली आहे. चला लगेच टीम मीटिंग होणार नाही आहे, लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि ज्या फलंदाजाचा उल्लेख मी केला देखील होता पवन क्रमांक 3वरती, हा खेळाडू देखील भरपूर चांगला आहे, भरपूर वर्षाचा अनुभव आहे, भरपूर उन्हाळे पावसाळे या क्रिकेटच्या मैदानावरती काढलेत. आणि आपल्या टीमसाठी देखील बघितलं गेलं ना तर या खेळाडूचा अनुभवाचा खेळ इथं पाहायला नेहमीच मिळतो आणि या स्पर्धेमध्ये देखील त्याच अपेक्षा असतील. चला प्लीज पहिलं षटक देखील कंप्लीट झालं नाही आहे, प्लीज फास्ट केला. बघा पॅनल्टी इथं दिली जाईल कारण सकाळपासून देखील आय थिंक 2 ते 3 टीम्सला आपण पॅनल्टी दिली आहे. सो प्लीज तुम्ही फास्ट केला.
कारण बघा सर्व संघ आमच्या आयोजकांना समान आहेत, कोणाला पेनल्टी देण्याची इच्छा इथं आयोजकांना नाही आहे. बट तुम्ही जे रूल्स आहेत ते प्लीज फॉलो करा. इथं सिंगल रन कंप्लीट झाली, अंपायरचा इशारा देखील त्याचप्रमाणे होता, सिंगल आली. आणि अशा प्रकारे आफ्टर फर्स्ट ओव्हर धावफलक जर आपण बघितलं तर तब्बल 12, विकेट गेली आहे 1. चला बघा, टीम मिटिंग होणार नाही आहे, लगेच फिल्डिंग लावून घ्या. कारण अर्थातच संघ गावदेवी कोपर तुम्ही लेट आहात, 5 मिनटं तुम्ही पहिल्या षटकासाठी घेतल्यात. सो प्लीज फिल्डिंग लगेच लावून घ्या. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स जर आपण बघितले गेलं तर 12 धावा बनल्या, एक भरपूर चांगली सुरुवात. आणि जर या सुरुवातीला ना एका चांगल्या फिनिशमध्ये जर कन्वर्ट करू शकली ना अमित 11, तर हे पहिलं सत्र त्यांच्या नावावरती राहील. तर क्रिकेटच्या पदलावरती ना भरपूरदा आपण पाहतो की सुरुवात चांगली होते, बट कुठे ना कुठे फिनिश खराब होतो. आणि आपण म्हणतो ना की आपल्या आगाज से कुछ नहीं होता, आपका अंजाम अच्छा होना चाहिए. सुरुवात तुम्ही कशीही करा, बट शेवट तुमचा नेहमी गोडच असला पाहिजे. आणि इथं सध्याच्या घडीला सुरुवात भरपूर चांगली आहे, बट इथं शेवट गोड होईल का? कारण अजून देखील येणाऱ्या 4 ओव्हरचा खेळ बाकी. चला प्लीज फास्ट केला. नामवंत क्रिकेटर तिसगावचे सागरदादा गायकवाड यांचं देखील आगमन झालं. या पण आमच्या मंचावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मागच्या दिशेने दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आपण अश्विनला पाहतो. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या. बघा प्लीज फास्ट केला, कारण पहिल्या षटकासाठी तुम्ही 5 मिनटं घेतली आणि स्टॉपवॉच स्टार्ट. टाईम कोणासाठी मित्रांनो, वेल कोणासाठी कधीच थांबत नाही. सो प्लीज वेलचे देखील भान ठेवा. पहिल्या बॉल या ओव्हरमधला पवनसाठी फ्लिक करायचा होता, बट इथनं विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी, चांगली लाईन होती. पवनला देखील ज्याप्रमाणे स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता तो करता आला नाही. आणि डॉट बॉलने दरम्यान या ओव्हरची सुरुवात केली गेली आहे. विकेटची तर इथनं गरज आहेच, कारण जर विचार केला तर क्रमांक 3वरती पवन, त्यानंतर येणाऱ्या बॅटिंग लाईनअपमध्ये सुशांत आहे. इथनं चांगली बॅटिंग लाईनअप आहे, इथनं जागा बनवून खेळायचं होतं. बट हा बॉल उजव्या ऑफस्टिकच्या बाहेर, वाईट बॉल. अगदी जवळ विचार केला तर 6व्या स्टंपवरती जाऊन पवन उभेच होते. इथनं जर एक मिस्टेक गोलंदाजांनी केली असती तर या बॉलवरती बाउंड्री देखील येताना दिसली असती. एक्झॅक्टली तेच करायचं होतं, बट इथनं जणू काय ॲक्शन रिप्ले आपण पाहतो. हा देखील बॉल जातं वाईट. इथनं आता चर्चा केली जाणार आहे, कारण प्रत्येकी मॅच नॉकआउट आहे. इथनं प्रत्येकी जर आपण विचार केला तर सामन्याचं महत्त्व ॲज अ टीम भरपूर मोठं आहे, कारण स्पर्धा भरपूर मोठी आहे. या इतक्या मोठ्या लेवलला कोणत्याही संघाला ना हार मंजूर नाही आहे. चला प्लीज वेले संदर्भात सातत्याने सूचना द्याव्या लागतात. बघा 20 मिनिटापेक्षा 1 मिनिट जरी जास्त झाला तर आम्ही सूचना नाही देऊ, डायरेक्ट पेनल्टी अनाऊन्स केली जाईल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. इथं देखील ड्राईव्ह करायचा होता, एक मोमेंटला अडकले होते. इथनं जर विचार केला ना तर फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. 22ची ही सिंगल होती, कारण बॅट अँड बॉलचा कोणताही कनेक्शन आला नव्हता. आणि ही एक सिंगल धावफलक या एका सिंगल रनच्या मदतीने आता 15वरती जाऊन पोहोचल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथनं बघा एक गोष्टीचा विचार टीम अमित 11 देखील करत असेल की रन्स येणं गरजेचं आहे, त्या कोणत्याही माध्यमातून यावा, त्या 22ने यावा किंवा वाईट बॉलने यावा, रन्स गरजेचे आहेत. आणि त्या रन्स येतात. एक सिंगल आली धावफलक आता तब्बल 15वरती. पुढचा बॉल बघा प्लीज. प्रत्येकी बॉलवरती जर तुम्ही इतका वेळ खर्च कराल तर 20 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकणं अगदी कठीण होऊन जाईल. हा बॉल देखील विचार केला तर लेग स्टंपवरती होता, स्वीप करायचा होता. बट विचार केला तर बॅटच्या टॉप हँडलला हा बॉल लागला गेला. फाईन लेगला फिल्डर देखील सज्ज होते. फक्त एक सिंगल या बॉलवरती येते. या दुसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला तर कमबॅक ओव्हर आपण म्हणू शकतो, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या, बट या ओव्हरमध्ये आता बंद जर बघितलं गेलं तर खर्च केल्या गेल्या रन्स. इथनं अपील केली गेली, अंपायरसाठी नक्कीच वेट करू. बट इथं विकेट किपरचा सेलिब्रेशन, अंपायरसाठी वेट करू. थर्ड अंपायरची डिमांड इथनं केली गेली आहे, कारण विकेट किपर इथं 100% शुअर होतं. सेलिब्रेशन देखील ऑलमोस्ट कंप्लीट झालं होतं, बट इथं अंपायरचा नॉटआउटचा इशारा. जाऊया कंट्रोल रूममध्ये. भरपूरदा आपण हे चित्र पाहतो, बट इथनं सेलिब्रेशन कंप्लीट झालं पण अंपायरचा नॉटआउटचा इशारा. बट डिसिजन पेंडिंग आहे, सो वेट करा. बघा तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. टीम गावदेवी कोपर जो डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. आमचे थर्ड अंपायर देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. जो डिसिजन असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अगदी क्लोज कॉल होता, कारण विकेट किपर तर ऑलमोस्ट 101% शुअर होते की इट्स आउट, बट अंपायरचा नॉटआउटचा इशारा आला. आणि इथनं आता भरपूर साऱ्या गोष्टी चेक केल्या जातील. एक्झॅक्टली बॅट्समन पॉपिंग क्रीजमध्ये वेळेवरती पोहोचले की नाही हा देखील प्रश्न धरला. आणि अंपायरचा इशारा इट्स नॉट आउट. आणि जणू काही स्वप्न भरपूर मोठं बघितलं, बट वास्तवात जेव्हा जाग आली तेव्हा माहीत पडलं की ते स्वप्न होतं. इट्स नॉट अ रियालिटी. आणि ती गोष्ट इथनं घडताना दिसली.
इन रिव्हर्स स्वीप आणि गॅप देखील भरपूर मोठी होती, पण अडवायला हवा होता. मिस्टेक इथं केली गेली आणि क्रिकेटच्या पदलावरती आपण म्हणतो ना, चुकीला माफी नाहीये. चौकाराला 4 धावा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, फिल्डिंग टीमने रिव्ह्यू गमावला, ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. बघा, अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात, बट फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू नाही आहे. फिल्डिंग टीम रिव्ह्यूसाठी डिमांड करू शकत नाही आहे. हा बॉल वाईड असेल, उजव्या ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता. अगदी बघा, ज्या गोष्टीची चर्चा मी देखील करणारच होतो, बट त्या गोष्टीची डिमांड देखील आली. अगदी या विभागामध्ये सातत्याने मी देखील लहानपणापासून ज्यांचं समालोचन ऐकतो, अगदी भरपूरदा इच्छा देखील होती की परब सरांच्या सोबत कधी समालोचन करण्याची संधी मिळेल. ती संधी देखील आज चालून आली. आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये आहेत. अगदी विचार केला पहिल्या सत्री सुरू सेकंड इनिंगसाठी नक्कीच आपण प्रसादजी परब सर यांचा आवाज ऐकतो. आणि इथनं जर विचार केला तर स्कोर कार्ड तब्बल बघितला तर 22 धावा धाव फलकावरती. चला प्लीज फास्ट केला. आणि जर आपण 23 धावा माफी असू द्या. अगदी जर विचार केला तर या विभागामध्ये भरपूर मोठी फॅन फॉलोईंग मी म्हणेन, या विभागामध्ये नव्हे तर आमच्या भिवंडी विभागामध्ये देखील सातत्याने जर विचार केला तर कल्याण डोंबिवलीचा पण विचार केला तर समालोचन क्षेत्रामध्ये आम्ही आवर्जून नावं नेहमीच घेत असतो. प्रसादजी परब सर असो, नंतर आमचे ओंकारजी शेट्टे सर असो, आमचे करणजी काळन सर असो, त्यानंतर अर्थातच आमचे बागेजी मात्रे असो, त्यानंतर आमचे युवा समालोचक अर्थात प्रथमेशजी ठाकूर. अगदी इथनं आपण मागच्या दिशेने जाऊया, बट बॉक्समध्ये करूया थोडीशी चेंजेस. अरे डिमांड होती प्रेक्षकांना आज नेहमीच इथं या विभागामध्ये ऐकायला आवडतो. साधा विचार केला तर भरपूर चांगल्या समालोचनाच्या माध्यमातून होत असतं. सो कॉमेंट्री बॉक्समध्ये करू चेंजेस. सो या सत्रासाठी आपण जाऊया प्रसादजी परब सर यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू सो मच विशाल पाटील यांचा जो मी आवाज ऐकत आहात. तिसरं षटक मार्गस्थ झालं आहे. प्रशांत कोंडे स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी आला आहे गावदेवी कोपर संघाकडून. आणि या संघाची ताकद आता मात्र वाढली. आपण बघतोय बिपिन दुबे की या संघामध्ये खेळाडू जो दाखल झाला आहे तो म्हणजेच निलेश बागुल. त्यामुळे हा संघ पुढे तयारीशी मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. चांगली फाईट देतोय. आतापर्यंत धावाच्या अंकित झाला धाव फरक एकूण बघतोय म्हणजे 25 धावा. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे. स्ट्रायकिंग इडला पवन. श्रीवरची पटेम करायचा होता यष्टीच्या मागे की विक्रांत परब. गुड फिल्डिंग. फ्लेक्झिबल क्रिकेटर. पहिल्याच सामन्यामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स विक्रांत परबचा पाहायला मिळाला, जो या संघाचा संघनायक सुद्धा आहे. चांगलं कॉर्डिनेशन प्रशांत खोत आणि विक्रांत परबचं. डॉट डिलिव्हरी प्रवनच्या अगेन्स्ट. षटक क्रमांक तिसरं पहिलं षटक सिद्धेशने हाताला धावा खर्च केल्या त्या 12. विकेट त्याला मिळाली 1. अश्विन एक षटक हाताला धावा खर्च केल्या त्या 11. त्याला विकेट मिळाली नाही. आणि 2 षटकाकर आपण डावसंख्येची बघितली 23 धावा. आणि या षटकाच्या सुरुवात आपण बघतोय एक नो बॉल एक सिंगल एकूण 25 धावा अंकित झाल्यात. चांगलं कॉन्टेस्ट. एक जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अमित 11 वर्सेस गावदेवी कोपर या दोन संघांमध्ये. पंचांकडे काही गोष्टीची अपील ते करत आहेत गावदेवी कोपरचे खेळाडू. एक चांगला संघ तुम्हाला पाहायला मिळतो मैदानावर खेळत असताना. स्वप्नील सत्यम पार्टीसारखा एक दिग्गज अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहे. विक्रांत परब अपकमिंग टॅलेंट निलेश बागुल या संघामध्ये ॲड झाला आहे. त्यामुळे एक चांगलं कॉन्टेस्ट तुम्हाला मैदानावर बघायला मिळणार. काही आर्ग्युमेंट्स आहेत, काही ते मात्र काही क्लॅरिफिकेशन आहे ते मात्र पंचांकडून करून घेत असताना आपण बघत आहोत मैदानावर स्वर्गीय मनोहर वसंतराव शिंदे आणि त्याचबरोबर स्वर्गीय गणेश बाबूराव मोरे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नो बॉलवर डिसिजन ते घेतले पंचांनी, ते कायम आहे. येस नो बॉल आहे. थँक्यू. धावसंख्या 26 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला पवन उजव्या हाताचा फलंदाज. प्रशांतचा हा चेंडू ऑन साइड अप्रतिम फटका. व्हेरी गुड शॉट. सीमारेषा बाहेर दणदणीत चौकार. वेग वाढला. एकूण धावसंख्या 30. राऊंड विकेट पुन्हा प्रशांत कोंडे.
चांगला फटका स्ट्रेट टू द ग्राउंड, पण क्षेत्ररक्षक आहे आता मात्र निलेश बागुल. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. षटक क्रमांक 3 बिफोर द ड्रिंक इथे मात्र मार्गस्थ आहे प्रशांत कोंडे या खेळाडूचं. धावसंख्या 31 धावा, एक गडी आतापर्यंत गमावला. ऋषीसारखा खेळाडू बाद झालाय. त्याने पहिल्या सामन्यात जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता बॅटमधून. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याने स्वीकारला होता, तो मात्र बाद होतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सनील. स्वीप, क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिस फिल्डिंग, बॅकअप तुम्हाला खूप चांगला पाहायला मिळत आहे. आणि तोपर्यंत मात्र मिळेल ती एकच धाव. निलेश तेच सांगतोय की कॉन्सन्ट्रेशन गरज आहे, एकाग्रतेची गरज आहे. नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात विद्युत प्रकाश झोतामध्ये, अशा मुवमेंटला कॉन्सन्ट्रेशन, तुमच्या डोळ्यांमध्ये किती ताकद आहे तुम्हाला ती ताकद दाखवावी लागते, एकाग्रता पाहायला मिळते अशा क्रिकेटमध्ये. ओ स्लोअर वन चेंडू, हो वॉटर डिलिव्हरी, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. प्रशांत कोंडे सांगत असताना की कशा प्रकारे फक्त इथे क्रिकेट फक्त खेळलं जात नाही तर मेंदूने सुद्धा क्रिकेट खेळलं जातं. क्रिकेट विथ द ब्रेन आपण जे काय म्हणतो ते तुम्हाला चित्र पाहायला मिळतं आहे. आणि पंचांकडे अपील करत असताना स्टंपिंगसाठी, रनआउटसाठी, पण पंचावर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये कव्हर केला जाईल आणि 3 षटकांची धावसंख्या आपण बघूया. अंकित झाले एकूण धावफलकर 32 धावा, 10.66ची गती राखली आहे. मैदानावर बॅटिंग करत असताना आपण बघतोय ती अमित 11 या संघाने. अप्रतिम कामगिरी आमचे युवा आयोजक या स्पर्धेचे विकी मनोहरराव शिंदे आणि त्यांची पूर्ण टीम, त्यांचे सर्व त्यांचे मित्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ते सर्व यंग जनरेशन आहेत. अनिकेत कातकर, जितू गायकवाड, रोहन शिंदे, मिनेश सावंत, कुशाल माळी, अश्विन दरेकर, चिराग चव्हाण, शुभम शिलेलाल, चिटू पावशे, सुनील फुलोरे, मनोज वाणी, साई गंगावणे, धीरज शर्मा, राहुल सुलेगावकर, विशाल डाके आणि तेजस महादे. कीप इट अप बॉयज. अप्रतिम कामगिरी. जे स्वप्न तुम्ही उराशी बाळगलं होतं की एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपण कव्हर करू, आणि त्या स्पर्धेचं एक मूर्त स्वरूप या स्पर्धेला त्यांनी मात्र दिलं आहे. आणि निश्चित एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते या गावदेवी मैदानाच्या, गावदेवी मंदिराच्या क्रीडांगणावर. सुरुवात चांगली आहे पहिल्या 3 षटकांमध्ये. 32 धावा अंकित झाले धावफलकावर. खूप चांगले पारितोषिक सुद्धा तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळते. रोख रुपये 50,000 बॉईज चषक. दुसरा क्रमांकाचा पारितोषिक रोख रुपये 25,000 रुपये आकर्षक भव्यदिव्य एस एम बॉईज क्रिकेट चषक. तिसरा क्रमांकाचा पारितोषिक रोख रुपये 15,000 आणि आकर्षक भव्यदिव्य एस एम बॉईज क्रिकेट चषक. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा काही वैयक्तिक पारितोषिक आहेत. मालिकेवरीसाठी कूलर आहे. बघा गरमीचे दिवस आहेत आणि अशा मुवमेंटला आयोजकांनी मात्र खूप चांगला निर्णय घेतला आहे की एखाद्या खेळाडूला जो एक सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेचा ठरेल तो मात्र आपल्या घरी कूलर घेऊन जाईल. म्हणजे क्रिकेटच्या खेळात तुम्हाला काय पाहायला मिळते की तुम्ही स्वतः क्रिकेट खेळता, एन्जॉय करता, चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला खेळायला मिळते. आणि जर स्पर्धा तुम्ही चांगली आणि यशस्वीरित्या जर जिंकली तर घरीसुद्धा तुम्हाला एक चांगलं बक्षीस घेऊन जाता येतं, जेणेकरून तुमचा परिवार सुखी होईल. की आमचा मुलगा कुठेही फालतू काही गोष्टी करत नाही आहे, क्रिकेटच्या मैदानावर जाऊन क्रिकेट तर खेळतो आहे, आपल्या घरासाठी तो एक चांगली वस्तू तो घेऊन येतो आहे ज्याचा उपयोग पूर्ण फॅमिलीला होतो आहे, तो म्हणजे कूलर. येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की विकी शिंदे साहेब AC सुद्धा या स्पर्धेमध्ये सिरीज म्हणून घेऊन येतील, याच्यात मात्र शंका नाही. येस, बाई काढणार आहे. बाबू गोलंदाजी मार्कवर 14 षटक घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. या धावसंख्येला आता मात्र अंकुश लावावा लागेल. अमित 11ने जबरदस्त बॅटिंग केली आहे. गो द विकेट. चेंडू लेग स्टिकच्या खूपच बाहेर. दिशाहीन गोलंदाजी, वाईट डिलिव्हरी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बिपिन की श्री 11 सारख्या बलाढ्य संघाला पहिल्या फेरीत नमवलं अमित 11ने. त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय आणि तो कॉन्फिडन्स अजूनही पाहायला मिळतोय. धावसंख्या 33. चेंडू पन्नू स्कूप हवेमध्ये चेंडू, पण क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन देत आहेत सत्यम पार्टे. पुराणा चावल अत्यंत अनुभवी खेळाडू अंडरआर्म क्रिकेटमधला. येस, मागच्या सामन्यात सुद्धा आपल्याला असा एक फटका पाहायला मिळाला. विकेट किपरच्या डोक्यावरून त्याने एक स्कूप एक्झिक्यूट केला होता. धावसंख्या 34 धावा. हा चेंडू बघा, फलंदाज ज्याप्रमाणे इथे आपली पोझिशन बदलतायत, गोलंदाज आपली दिशा सुद्धा विसरतोय. वाईट डिलिव्हरी अगेन. धावसंख्या 35, काठावर पास. 35 धावा धावफलकावर. एकेकाळी 35 मार्काला सुद्धा भरपूर महत्व होतं. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, थोडासा सबमरीन चेंडू. कारण पूर्वीच्या काळातले पालक म्हणायचे की आमचा मुलगा पास होऊ दे, मग तो भले काठावर पास होऊ दे का हरकत नाही, पण पास होऊ दे. मग ते 35 मार्क असायचे काठावर पासचे. डॉट डिलिव्हरी.
हो, चांगला चेंडू होता बॅट अँड बॅटच्या मध्ये, पण विकेट किपरचा मी खरंच कौतुक करेन. वाईटचा इशारा पंचांचा, पण विकेट किपरच्या भूमिकेत स्वतः संघनायक अप्रतिम भूमिका करत असताना फलंदाजाने बाद केल्या स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. डिसिजन आपण इंटरनॅशनल लेवल सुद्धा हा डिसिजन बघतो. नो बॉल दिलाय पंचांनी आणि नो बॉल आलाय तो चौकार. त्यामुळे खराब गोलंदाजी या षटकामध्ये. मला असं वाटलं होतं कुठेतरी की गावदेवी कोपर संघ या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लावेल की काय, पण गोलंदाजाने मात्र खूप चुका केल्यात. त्याने 3 वाईड फेकले, आताचा नो बॉल आणि त्यावर आलेला चौकार. धावांचा वेग वाढलाय, धावसंख्या 41. बाबू स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुशांत पवार. हो, जाऊ दिले चेंडूला, सरळ रेषेमध्ये चेंडू निघून जातोय. आणि बघायचं आहे दोन्ही पंच पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. दोन्ही पंच एकमेकांशी चर्चा करतात, रिकन्सिलेशन करतात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रोवर्सी आपण करू नका. पंच निर्णय घेतील सक्षम आहेत. आणि तिसऱ्या पंचांकडे मात्र पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे की चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झाला आहे हा मात्र चेक करावं लागेल. हा बिफोर द लाईन आहे, ओव्हर द लाईन आहे, ह्या गोष्टी मात्र बघाव्या लागतील. एक चांगली क्रिकेटचं तुम्हाला पाहायला मिळते विद्युत प्रकाश झोतामध्ये. आज एकूण आपण बघतोय तो म्हणजे 16 संघांचा पूल तुम्हाला पाहायला मिळतोय. कल्याण ओपनमधील आपण संघ काही संघ जे पाहतात त्या स्पर्धेमध्ये, त्याचबरोबर दिवा डोंबिवलीचा एक पूल तुम्हाला 8 संघांचा पाहायला मिळतोय आणि त्यामधले हे संघ तुम्हाला तुमच्यासमोर परफॉर्म करत असताना पाहायला मिळत आहेत. तर मोहित गुप्ताकडून एक पारितोषिक येत आहे. अजून एक चेंडू जर चौकार लागवला, पुढच्या 2 चेंडू जर 2 चौकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक मोहित गुप्ताकडून. फलंदाज सुशांत पवारसाठी खास करून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा पंचांचा रिव्ह्यू होता, पंचांचा कॉल होता अँड इट्स अ डॉट डिलिव्हरी. विक्रांत परब येतोय, बाबूशी काही चर्चा करतोय आणि हे सांगतोय की या षटकात ऑलरेडी भरपूर धावा खर्च झाल्या आहेत, त्यामुळे आता मात्र धावसंख्येला तुला अंकुश लावावा लागेल. आतापर्यंत षटकात झाल्या त्या 9 धावा. सुशांत स्ट्रायकिंग एंडला, सुशांत पवार एक वेगळ्या स्टान्समध्ये तो बॅटिंग करतोय स्ट्रायकिंग एंडला. स्वीपचा फटका, पण इथे मात्र टायमिंग होत नाहीये. शॉर्ट स्वेअरलेला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव ती सुशांत पवार. धावसंख्येला 1 धावेने मात्र पुढे बढती मिळते. एकूण धावसंख्या 42. 42 धावा धावफलकावर. आघाडीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येतोय, तो म्हणजे सनील. 2 गडी बाद 42. स्वीप आणि इथे मात्र एलिव्हेशन जास्त मिळत आहे. टायमिंग झाला नाही या फटका आणि पंचांचा इशारा, फलंदाज बाद. तिसरा गडी बाद होतोय, तो अमित 11 या संघाचा. पंचांनी नो बॉल सुद्धा कॉल केला. 1 धाव ऍड होईल धावफलकावर. प्रशांतला संधी मिळते. प्रशांत 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी. मागच्या सामन्यात आपण बघितलं की याच्या बॅटमध्ये एक चौकार आला आणि सामन्यात मात्र विजय झाला तो अमित 11. श्री 11 सारखा बलाढ्य संघ समोर असताना
या संघासमोर मात्र काय परफॉर्म केला होता या सर्व खेळाडूंनी. कौतुकास्पद कामगिरी. अक्षय गुरव, राहुल म्हात्रे, दिनेश दळवी, किरण शिंदे, एक मोठी फळी होती या संघाकडे. अक्षरशः नमवल्या पहिल्या फेरीमध्ये याच अमित इलेव्हन या संघाने. थँक्यू डीजे. सुशांत पवार आणि गोलंदाजी मार्कवर सेकंड स्पेलमध्ये होते प्रशांत कोंडे. प्रशांत एक षटक हाताला, विकेट मिळालं नाही. 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. गावदेवी कोपर संघ इथे मात्र झुंज देते काय बाजूने. धावसंख्या 43. स्टेपवरून खेळायचा प्रयत्न आणि यस इट इज फलंदाज बाद. प्रशांतने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिली आहे आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय तो सुशांत पवार. थोड्यासाठी असं मला वाटलं की बिपिन खेळपट्टीवर शिखर धवन आला की काय, असं सेलिब्रेशन पाहायला मिळालं प्रशांत कोंडेकडून. एक हसमुख खेळाडू आहे. विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. चौथा फलंदाज बाद होतो अमित इलेव्हनचा. नेक्स्ट बॅट्समन आकाश पाटील. स्वीप करायचा प्रयत्न, अप्रतिम लेग ब्रेक आणि चिकी सिग्नल कंप्लीट झाले. लेग बायचा सिग्नल पण ते करतायत मिलिंद पाचरणे, मोस्ट एक्सपिरियन्स क्रिकेटर. असल पॅकर संघाला जवळजवळ कित्येक वर्ष नंबर 1 या पोझिशनवर नेण्यामध्ये मिलिंद पाचरणेचा हात हा अत्यंत उल्लेखनीय गोष्ट आहे. 8 ते 9 वर्ष सातत्याने एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आलं. असल पॅकरसाठी मात्र भरपूर मेहनत, भरपूर परिश्रम घेतले त्या पंचाने. ओ अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी. हे सांगत असताना प्रशांत स्ट्रायकिंगला प्रशांतला, प्रशांत वर्सेस प्रशांत. चेंडू कशा प्रकारे तो निघून गेला, नाट्यमय वळण मिळालं या चेंडूला, हे सांगता ते प्रशांतला. काय डिलिव्हरी, काय चेंडू हातायलाय. नेहमीच पद्धतीने तो खेळत असतो. ऑन साईडला चेंडूला प्लेस केलंय. स्क्वेअरला चेंडू जातो तोपर्यंत एकच धाव. एक मिश्किल क्रिकेटर आहे आणि नेहमीच तो हसतमुख असतो. नेहमीच तो मैदानात जेवढा ॲक्टिव्ह असतो ना तेवढाच तो मात्र बाहेर सुद्धा मैदानाच्या बाहेर सर्व खेळाडूंशी तो मात्र तेवढेच चांगले मैत्रीत्वाचे संबंध राखत असतो. धावसंख्या एकूण अंकी झाली धावफल करते 45. 45 ऑन स्कोअर कार्ड. या षटकात धावा कमी खर्च झाल्यात. इकॉनॉमिकल षटक प्रशांत कोंडेचं. आकाश ऑन स्ट्राईक. चेंडू हवेमध्ये, भाग पाडला हा फटका खेळण्यासाठी. वेगवेगळ्या पद्धतीचं सेलिब्रेशन पाहायला मिळते. आता मात्र आफ्रिदीची स्टाईल पाहायला मिळते प्रशांत कोंडेची आणि फलंदाज बाद.
सामना पण सुरू करूया आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर नॉस्ट्राकिंगला विक्रांत परब पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी. हॅलो सनील, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. सामना पण सुरू करत आहोत. सनील पहिले षटक घेऊन आणि स्ट्रायकिंगला निलेश बागुल. हो, अप्रतिम लेग ग्लान्स. मोस्ट एक्सपिरियन्स क्रिकेटर. पहिले चेंडूवर खातं उघडलं एका धावेने. एक धावसंख्या धावफलकावर 1. स्ट्रायकिंगला विक्रांत परब, स्वतः कॅप्टन या संघाचा संघ नाही गावदेवी कोपर. खूप मोठी जबाबदारी या क्रिकेट स्पर्धेची विक्रांतच्या खांद्यावर. नेक्स्ट बॉल फ्रॉम सनील. अप्रतिम ड्राईव्ह. कव्हर्स एकदम खूप चांगलं पोझिशन आहे. फेवरेट झोन आहे तो म्हणजेच विक्रांत परबचा. सातत्याने विक्रांत कव्हर्समध्ये जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्या ठिकाणी मात्र सातत्याने तो बॅटिंग करत असताना आपल्याला सुद्धा पहिल्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळालं आहे. धावसंख्या धावफलकर 2 धावा. चांगला कॉन्टेस्ट. गावदेवी कोपर वर्सेस अमित 11. 2 बलाढ्य संघांमध्ये चांगली झुंज, चांगली सुरस सुरू आहे. राऊंड विकेट. स्वीप केला आहे पण जास्त लांब जात नाही आहे चेंडू. बॅटची आतली कड निश्चित होती पण विकेटच्या मागे आपण बघतोय पवन चेंडू ग्रीप करतोय. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या कायम धावफलकावर 2. निलेश बागुल एक्सपिरियन्स क्रिकेटर आहे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला बॅटिंग करत असताना. हो, चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. वाईट डिलिव्हरी. मागचा काही जर अंडरआर्म क्रिकेटचा इतिहास जर उलटून आपण बघितला तर किंग ऑफ 4 ही पदवी बहाल केली गेली होती ती म्हणजेच निलेशला. हो, लेग लँस करायचा होता मात्र चेंडू नंतर बाउन्स होतोय. संधी धावचीची आणि फलंदाज बाद. दिस इज द बिग विकेट. निलेश थोडासा नाराज आहे विक्रांतवर. गरज नव्हती ही धाव घेण्याची आणि एक मोठी विकेट मिळते ती अमित 11 या संघाला. निलेश बागुल बॅक टू द पवेलियन. आपण यानंतर सुरुवात करणार आहोत. अजिंक्य साई आणि स्टार 11 दोन्ही संघांचे कॅप्टन आपण या टॉससाठी. अजिंक्य साई आणि स्टार 11चे कॅप्टन लगेचच या टॉससाठी. सनील सांघिक यश मिळालंय आणि मोठी विकेट मिळते ती निलेश बागुलची. नॉस्ट्रायकिंगला नवीन फलंदाज प्रशांत कोंडे. हो, अप्रतिम फटका पण इथे मात्र चेंडूला स्टॉप केले, पॉज केलंय. कॉपी बुक स्टाईल बॅटिंग. जबरदस्त पोटेन्शियल या खेळाडूकडे विक्रांत परब. कित्येक वर्ष गावदेवी कोपर संघाच्या माध्यमातून परफॉर्म करतो हा खेळाडू. परफॉर्मन्सने आपली जागा या संघामध्ये त्यांनी बनवली आहे. स्ट्रायकिंगला प्रशांत कोंडे. धावसंख्या धावफलकर 4 धावा. स्वीप करायचा प्रयत्न होता, इथे होते ती मिस्टेक विकेट किपर पवन कडून आणि पंचांचा इशारा लेग बाईचा. सीमारेषे बाहेर 4 धावा. चार धावा लेग बाय स्वरूपात ऍड होते धावफलकावर. आज ऍड झाले एकूण धावफलक आपण बघतोय 8 धावा धावफलकावर. अजिंक्य साईचे कॅप्टन आपण या लगेचच. टीम अजिंक्य साईचे कॅप्टन. एका षटकातील धावसंख्या 8 धावा. गोलंदाजीतनं सनीलने खूप चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. एक विकेट सुद्धा आपण बघतोय या षटकामध्ये संघाला मिळालं आहे सांघिक यश. मगाशीच मी उल्लेख केला की निलेश बागुल या संघामध्ये आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये ॲड झाला होता आणि ती एक मोठी विकेट मिळवली आहे अमित 11 या संघाने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो निशी. ऋषीने जबरदस्त परफॉर्मन्स केला पहिल्या सामन्यामध्ये विथ द बॅट. राऊंड विकेट पहिलं षटक तो घेऊन येतो. वैयक्तिक स्ट्रायकिंगला या संघाचा संघनायक विक्रांत परब.
आदरणीय अजितदादा शेडगे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. या पण आमचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कल्याण लोकल पोलमधला हा पहिला सामना अजिंक्य साई वर्सेस स्टार 11 मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय अजितदादा शेडगे यांच्या शुभ हस्ते. सामना देखील महत्त्वपूर्ण आहे. सेकंड इनिंग 50चा टार्गेट आहे आणि इथे दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर टॉसच्या ठिकाणी करण्यात येईल. यस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. टॉस देखील त्या ठिकाणी करण्यात येतो. थँक्यू के म्हणजे करण काळे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. राऊंड विकेट. पहिला चेंडू पूर्णपणे डॉमिनेट करणारा होता विक्रांतला. पुढेच्या चेंडू मात्र तुम्ही आता स्टेप आउट होता, फ्लिकचा फटका दाखवायचा होता पण जास्त लांब जात नाही चेंडू, तरीसुद्धा स्ट्राईक रोटेट करतोय दोन्ही फलंदाज एकमेकांचं. आणि एक धाव ॲड करताना धावसंख्या अजूनही सिंगल डिजिटमध्ये पाहायला मिळते, ती 9 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला प्रशांत. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे गावदेवी कोपर संघाला. पार्टनरशिपची गरज आहे. विकेट सांभाळून मात्र धावा जमवावे लागतील प्रशांत आणि विक्रांतला. राऊंड विकेट. ऋषी. तो चेंडू बघताय तर दिशाहीन गोलंदाजी. नो बॉल कॉल केलाय आणि नो बॉलवर येतो तो 5 धावा. या 4 धावा बोनसच्या 5 धावा. वेग वाढलाय. प्रशांतच्या बॅटमध्ये धावा तर आल्या नाहीत आतापर्यंत, पण प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर थोडासा दबाव पाहायला मिळतोय, तो म्हणजेच अमित इलेव्हन या संघावर. मागच्या षटकातला शेवटचा चेंडू लेगबायच्या स्वरूपात एक 4 धावा मिळाल्या. त्यानंतर आपण बघतोय की स्ट्राईक एंडला असताना नो चेंडू फेकला ऋषीने आणि त्यांच्या चेंडू चौकार सुद्धा पाहायला मिळतोय. धावसंख्या 14. ऋषी. राऊंड विकेट. रिव्हर्स क्षेत्ररक्षक आहे, पेट्रोलिंग करतायत डीपमध्ये. मिळती फक्त एकच धाव या चेंडूवर प्रशांतला. धावसंख्या धावफलकावर 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावर. लक्ष आहे ते 50 धावांचं, अजूनही 35 धावा करायच्या आहेत. पण दोघांना मात्र कॉन्सन्ट्रेशन आणि एकाग्रता तर दाखवावीच लागेल, त्याचबरोबर पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल ती दुसऱ्या विकेटसाठी. निशी एका बाजूने प्रयत्न करतोय. स्वीप. मागे जातोय चेंडू फाईन लेगला. अप्रतिम आणि दर्जेदार फटका. चौकार. गुड शॉट. फटका संगनायकातून पाहायला मिळतोय. 8 मिनिटं आतापर्यंत तुम्ही घेतलेत, वेळ घेऊ नका, फास्ट खेळायचं आहे. गोलंदाजी करणारा संघ अमित इलेव्हन. राऊंड विकेट. ऋषी. चांगला फटका आहे पण क्षेत्ररक्षक आहेत. जेव्हा जेव्हा कव्हर्समध्ये आपण फटके बघितलेत ना, अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे, पण गॅप शोधू शकत नाहीये विक्रांत परब. जबरदस्त पोटेन्शियल त्याच्याकडे. एकाग्रतेची त्याला सुद्धा गरज आहे. गॅपमध्ये खेळणं गरजेचं आहे, तर तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळतील. प्रशांत कोंडे फिल्डिंगची पाहणी ते करतोय. एकूण धावाच्या अंकी जर धावफल करते 20. अजूनही 30 धावांचं लक्ष गाठायचं आहे. प्रशांत कोंडे ऑन स्ट्राईक. ऋषीच्या समोर. या षटकात धावा चांगल्या पाहायला मिळतात आतापर्यंत आल्या त्या धावफलकर. या षटकामध्ये 12 धावा. राऊंड विकेट अगेन. ओ अप्रतिम फटका. फटक्या जणू काही चटका लागला आकाश पाटीलच्या हाताला आणि सीमारेषे बाहेर बेधुंद करणारा फटका. चौकार. मीटिंग नको आहे. मी अगोदर सूचना दिली होती, खेळपट्टीवर मीटिंग करू नका.
2 षटकाखेर धावसंख्या 24 धावा धावफलकावर 24. पहिल्या षटकामध्ये रन रेटमध्ये कमी पडला गावदेवी कोपर संघ, पण पुढच्या षटकात त्याची भरपाई मात्र पूर्णपणे भरून काढली आणि तब्बल ठोकल्या त्यात तब्बल 16 धावा आणि 2 षटकाखेर धावसंख्या 12च्या गतीने 24 पाहायला मिळते. चमत्कारिक फटका होता मागच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर. आधी त्याने बॅटचा पवित्रा घेतला की स्वीप मला खेळायचा आहे, नंतर बघितलं की आहे आणि अप्रतिम फ्लिकचा फटका आणि आकाशला तो चेंडू समजला सुद्धा नाही आणि त्याला बीट करून निघून गेला. सरप्राईज शॉट पाहायला मिळाला आणि चौकार वसूल केला तो प्रशांत कोंडेने. धावसंख्या 24 धावा, अजूनही करायचे त्या मैदानावर 26 धावा, चेंडू शिल्लक आहे 18. चला सामना सुरू करा. ऑलरेडी आपण वेळ घेतलाय 2 षटकांसाठी, तो 10 मिनिटं आणि 30 सेकंद. बॅक टू द बॉलर. सेफ शॉट आहे, 1 धाव मिळेल या चेंडूवर विक्रांतला. पार्टनरशिपची गरज आहे दुसऱ्या विकेटसाठी आणि ती पार्टनरशिप हळूहळू बिल्टअप होताना पाहायला मिळते. पहिला फलंदाज जेव्हा आपण बघितलं बाजारात धावसंख्या जेमतेम 3 होती धावफलकावर आणि त्यानंतर चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी. सुनील सेकंड स्पेलमध्ये आला गोलंदाजी करण्यासाठी. 20 धावा आतापर्यंत या दोघांमध्ये. 22 धावांची पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट म्हणजे निम्मा पल्ला आतापर्यंत गाठला आहे तो गावदेवी कोपर संघाने. स्वीप करायचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेर चेंडू आणि वाईट डिलिव्हरी. दबाव पाहायला मिळतो गोलंदाजावर. धावसंख्या 26. एक चौकार आतापर्यंत वसूल झाले तो प्रशांतच्या बॅटमधून. स्वीप करायचा पूर्ण प्रयत्न, पण आता मात्र बरोबर चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून थोडासा हलकासा बाउन्स होत असताना निघून गेला. शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकलंय अँड डॉट डिलिव्हरी. जेवढे चेंडू निर्धाव तेवढे दबाव वाढेल तो गावदेवी कोपर संघावर. कट केलाय, स्लाइसचा फटका. लास्ट मोमेंटला लेट कटचा शॉट, गलीमधून चेंडू जातो तो बरोबर प्रशांतच्या हातामध्ये आणि 1 धाव मिळते या चेंडूवरती प्रशांत कोंडेला. धावसंख्या एकूण अंकी जरी ती 27 धावा. 23 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रशांत कॉन्फिडन्स देत असताना तो म्हणजे विक्रांत परबला. ओ टायमिंग बघायचं आहे. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट इज दॅट फ्रॉम विक्रांत परब. कॅप्टन शॉट, चौकार. सातत्याने प्रयत्न सुरू होता तो म्हणजेच विक्रांतचा. 31 धावा आणि त्या प्रयत्नात आता मात्र यश मिळत आहे. ते फलंदाज विक्रांत परबला. चौकार वसूल केलाय, मॅग्निफिसंट शॉट. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू आणि बघा किती स्ट्रेच करावं लागते ते विक्रांत परबला. मगाशीच उल्लेख केला की फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत. कधी कधी वाटतं की निलेश म्हात्रे मोठा गावचा आणि असं विक्रांत परब सारखा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये खेळत असेल तर असे खेळाडू बघताना ज्यांचं फ्लेक्झिबिलेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि असं वाटतं कधीतरी विपिन की यांच्या अंगात हाडच नाही आहेत. बोनलेस क्रिकेटर एवढे फ्लेक्झिबल आहेत. धावसंख्या स्थिरावली 31 धावेवर. 19 धावांची अजूनही गरज. उलंदाज सज्ज पुन्हा सनील. हो इनसाइड एज आहे, जास्त लांब जात नाही आहे. मग सुद्धा आपण बघितलं की प्रशांतने वक्तव्य केलं, विक्रांतला सांगितलं की तुला 3 चेंडूत 1 चौकार मारायचा आहे आणि 3 चेंडूत 1 मारला विक्रांतने. तर षटकं संपतात ती एकूण 3 षटकाखेर आपण धावसंख्या बघत आहोत. एकूण अंकी जर बिपिन दुबे मला सांगतात त्या म्हणजे 31 धावा. 11.33 ची टाकली आहे आणि अजून मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि गरज आहे ती मैदानावर धावांची. निकेत कातकर, जितू गायकवाड, रोहन शिंदे, मिनिश सावंत, कुशाल माळी, अश्विन दरेकर, चिराग चव्हाण, शुभम शिलेलाल, चिट्टू पावशे, सुनील फुलेरोय, मनोज वाणी, साई गंगावणे, धीरज शर्मा, राहुल सुरेगावकर, विशाल डाके आणि तेजस माते या सर्वांनी अक्षरशः कंबर कसली आहे. कीप इट अप बॉयज ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. मॅग्निफिसंट क्रिकेट टुर्नामेंट विद्युत प्रकाश झोतामध्ये अजूनही या स्पर्धेचं सौंदर्य खुलून दिसतंय. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दोन्ही संघांना आणि खास करून गोलंदाजी करणाऱ्या संघाला सूचना आहे
आपल्याला फास्ट खेळायचं आहे. प्रशांत गोलंदाजी. स्ट्राईक एंडला प्रशांत कोंडे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 19 धावांची अजूनही गरज. पहिला चेंडू. हो, इथे मात्र टायमिंग झाला नाही हा फटका. बॅकफूट पंच. कव्हर पॉइंट या ठिकाणी हा फटका खेळायचा होता. ताकद भरपूर वापरली पण टायमिंग झाला नाही हा फटका. एकच धाव मिळते या चेंडूवर. प्रशांत एक अनुभवी गोलंदाज या संघामध्ये. चेंडू शिल्लक आहे ते 11, धावा हवे ते 18. चेसिंग कंपल्सरी. स्ट्राईक एंडला विक्रांत. स्वीप आणि गॅप. व्हाट अ शॉट. आओ देखा ना ताव, बता दिया आते दल का भाव. 4 रन. वेंची. व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम कॅप्टन. स्टेप आउट खेळायचा प्रयत्न. लास्ट मिनिटला बघितला ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. प्रशांत सांगतो हा चेंडू जवळजवळ वाईड होताच, पण तरी सुद्धा तू बॅट घातली कारण नॅचरल ऑफ ब्रेक चेंडू असा वाटला होता तो, म्हणजेच विक्रांतला. एकदा मी त्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट करतायत बघा. एक चांगला एक मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक रोटेट होणं तेवढंच गरजेचं आहे, कारण समोरचा फलंदाज तुझा तेवढाच अनुभवी आहे, त्याच्याकडे सुद्धा तेवढंच पोटेन्शियल आहे. राऊंड विकेट. धावसंख्या 37. प्रशांत टू प्रशांत. चांगला फटका आहे आणि काय फटक्यात ताकद होती बघा, आणि मिळेल ती फक्त एकच धाव. काय बॅकअप आहे. प्रशांत कोंडे स्वतः नाराज होतोय. ओव्हर कॉन्फिडन्स थोडासा पाहायला मिळाला प्रशांतमध्ये, म्हणून तो स्वतःवर नाराज होतोय आणि स्वतःच्या डोक्यावर टपली मारून घेतोय तो. एकदम येते या चेंडूवर. धावसंख्या धाव फरक एकूण 38. 12 धावींचा अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ओ व्हॉट अ शॉट. जबरदस्त चपराक. सीमारेषे बाहेर चौकार. अजूनही 8 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 7 चेंडू 8 धावा. काय मॅच आहे. स्वीप करायचा प्रयत्न आणि इथे मिस्टेक. चूक की घोडचूक. ही खूप मोठी चूक केली पवनने. गोलंदाजाने आपली कामगिरी चोख बजावली आणि इथे मात्र पहिल्यांदाच मिस होतोय तो म्हणजे विक्रांत परब सारखा खेळाडू, ज्याचं मात्र कॉन्सन्ट्रेशन जबरदस्त आहे, एकाग्रता जबरदस्त आहे. जणू काही त्या चेंडू होता तो फुटबॉल दिसतोय आणि अशा मुवमेंटला त्याच्याकडनं चूक झाली आणि यष्टीरक्षक पवनकडून सुद्धा एक मोठी चूक झाली. बघा आतापर्यंत 17 मिनिटं आणि 40 सेकंद घेतलेत. फास्ट खेळायचे अमित इलेव्हन. जास्त मीटिंग कॉल करू नका. तुम्हाला आता उर्वरित वेळेमध्ये ही एक षटक पूर्ण करायचंच आहे, नाहीतर 2 धावा अजून ॲड होतील धावफलकावर समोरच्या संघाच्या. 17 मिनिटं 58 सेकंद. 18 मिनिटं ऑलमोस्ट. 2 मिनिटात एक षटक पूर्ण करायचं आहे. सामना सुरू करा. आकाश पाटील गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाजी करण्यासाठी. 8 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 6. व्हॉट अ मॅच. एक चुरस पाहायला मिळते, एक तुल्यबळ लढत पाहायला मिळते, अतिटची लढत पाहायला मिळते, एक चुरशीची लढत. गावदेवी कोपर विरुद्ध अमित इलेव्हन. बघा आम्ही फक्त आयोजकांना सूचना देऊ किती वेळ झालाय, आयोजक डिसिजन घेतील की पेनल्टी इम्प्लिमेंट करायची की नाही. 18 मिनिटं 40 सेकंद. चला फास्ट खेळा. 20 मिनिटं तुमच्याकडे असतात 5 षटकांसाठी. आकाश पाटील गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 8 धाव्यांची गरज आहे.
स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही आहे. फटका इथे मात्र फुलटॉस चेंडूवर एक्झिक्यूट करायचा होता, टायमिंग झाला नाही आहे. एकदम इथे या चेंडूवर लेग बाय स्वरूपामध्ये. अजूनही 7 धावा करायचे आहेत. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन, आतापर्यंत कॅप्टन नॉक पाहायला मिळाला आहे तो विक्रांतच्या बॅटमधून. मॅग्निफिसंट बॅटिंग. चला, फिल्डिंग सेट झाली असेल तर सामना सुरू करायला हरकत नाही आहे. फास्ट खेळा. क्लीन बोल्ड, यशच्या उद्ध्वस्त. आकाश पाटीलने कमबॅक करून दिलंय आणि एक मोठी विकेट मिळवली आपल्या संघासाठी. कॅप्टन बॅक टू द पवेलियन. चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानावर 7 धाव्यांची गरज. ज्या आकाशकडून 2 चौकार निसटले होते मिसफिल्डिंगमुळे, तो आकाश आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. आपल्या चुकीची दुरुस्ती तो करतोय. सामना सुरू करावा. 30 सेकंद तुमच्याकडे आहेत. फास्ट खेळा. सामना सुरू करा. आकाश पाटील स्ट्राईक एंडला नवीन संकेतचा हात संकेतच्या समोर टाकत असताना चेंडू वाईड आहे. वाईड डिलिव्हरी. 4 चेंडू शिल्लक आहे आणि मैदानावर गरज आहे सामना जिंकण्यासाठी 6 धाव्यांची. 4 चेंडू 6 धावा. ओ, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी. अचानक चेंडू राईज होतोय. आकाश पाटील कमबॅक करून देते पुन्हा एकदा. वॉटर बॉलिंग, वॉटर डिलिव्हरी. डोंबिवलीचा स्लॉट आम्हाला क्लिअर करायचा आहे. डोंबिवली दिव्याचे सर्व संघ आजच आम्हाला क्लिअर करायचे, त्यामुळे निश्चितच पुढचा सामना आपण बघू शकाल. मैदानावर मागच्या सामन्याचा विजेता संघ जियांश 11 चालू असलेल्या सामन्याच्या विजेत्या संघासमोर लगेचच फाईट करेल पुढच्या सामन्यामध्ये. चेंडू शिल्लक आहे ते 3. धावा आहेत ते 6. आकाश स्ट्राईक एंडला संकेत. चांगला फटका आहे. सेफ शॉट आहे. शतशक आहेत. मिड ऑफला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव आणि प्रशांत स्ट्रायकिंग एंडला. एक्झॅक्टली 21 मिनिटं झाली आहेत आतापर्यंत या इनिंगला. शिल्लक आहेत. 2 चेंडू आणि 5 धावा. स्ट्रायकिंगला प्रशांत. आकाश सध्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राऊंड द विकेट. ओ, इथे कॉड बिहाइंड. यस इट इज बिग विकेट. आकाशने कमबॅक करून दिला आपल्या संघाला. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम आकाश पाटील आणि फलंदाज बाद. आलाय की एका षटकामध्ये 8 डावांची गरज होती आणि का सामन्याला कलाटणी दिली आहे. रख खून में उबाल जब तक जवानी है. आकाश पाटील तेरी इसे अंदाज की तो पूरी दुनिया दीवानी है. काय गोलंदाजी केली आहे. अक्षरशः जखडून ठेवलंय. 1 चेंडू, गरज आहे ती 5 धाव्यांची. ओ, वॉट अ परफॉर्मन्स, वॉट अ परफॉर्मन्स फ्रॉम आर्मी 11. आणि निश्चितच डोळे बंद करून आम्ही सांगू या सामन्याचा सामन्यावरचा पुरस्कार जाईल तो आकाश पाटीलला. 1 षटक आणि 8 डावांची गरज असताना काय गोलंदाजी केली आहे. विक्रांतची विकेट मिळवली, त्याचबरोबर विकेट मिळवली ती प्रशांत कोंडेची आणि सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. मॅन ऑफ द मॅच गोज टू आकाश पाटील.